4 वाजले. 4. किती वाजले ते? 4 वाजले. 4. हाय एव्हरीवन, वेलकम टू अनदर डे. इट्स डे 2 इन तिरुपती व्लॉग. तर गाईज आता दुपारचे 12:30 वाजलेत आणि आम्ही पोहोचलोय रेणुगुंटा या स्टेशनला, जिथून साऊथ स्टार्ट होणार आहे. आणि इथे आमच्या सगळ्यांची गडबड चालू आहे. सगळे बॅग्स व्यवस्थित गाडीतून बाहेर काढलेत की नाही हे चेक करण्याची. आता आम्ही इथून 3 ऑटो बुक करणार आहे सगळ्यांसाठी आणि आम्ही पोहोचणार आहे तिरुपतीला. तर तिरुमाला टू तिरुपती एक हाफ ॲन आवरचा डिस्टन्स होतं, ते आम्ही रिक्षाने कव्हर केलं आहे. आणि आत्ता आम्ही इथे थांबलो आहे तिरुपतीला रूम बुक करण्यासाठी. तर तेच चेक करतोय कोणतं रूम घ्यायचं. रूम्स ओके आहे तिथे, आता आत गेल्यावरच कळेल. तर आता तुम्ही पाहिलंच असेल माझा फेस किती टॅन झाला आहे पावसाळ्यामुळे. मी सनस्क्रीन कॅरी नाही केलं आणि इथं आल्यानंतर पाहिलं तर इथे भयंकर ऊन आहे. गरमीने तर एकदम हालत खराब झाली आणि आम्ही सगळे रेनकोट्स वगैरे कॅरी करून आलो. मग काय मस्त असं चहाच्या जागी नारळ पाणी पिला आणि आता कुठं बरं वाटतं. तर हे 3 जणांचे तिकीटचे चार्जेस आहे, जे की रिटर्न इन्क्लुडेड आहे. आता हे 3 जाणार आहे तिरुमालाला रूम बुक करण्यासाठी आणि आम्ही इथे रूम मध्ये थोडंफार फ्रेश होऊन घेणार. तर आता तुम्ही पाहू शकता माझी मस्त अशी अंघोळ झाली. थंड पाण्याने अंघोळ केली मी, कारण इथे खूप गरमी आहे. आणि मी आता रेडी होतीये, थोडस बाहेर फिरणार. या सगळ्यांच्या पण आंघोळी झाल्यात आणि या इथे बसलेत बाहेर मस्त हवा खाण्यासाठी. संध्याकाळचे 4 वाजलेत आणि इथे रेग्युलर संध्याकाळी 4 वाजता दार वगैरे स्वच्छ धुवून घेतात. आणि तुम्ही मूवीज वगैरे मध्ये पाहिलंच असेल की साऊथ मध्ये प्रत्येक दारासमोर रांगोळी काढलेली असते. ते कॉन्टेंट घेतो रांगोळी कशी काढतात त्याची. मग थोड्याच वेळाने हे लोक पण रूमवर येतात आणि सोबतच एक सॅड न्यूज घेऊन येतात. बघितले का रूम्स? का मग काय केलं? काय खायला गेलते का काय? काय काय पाहिलं? काय काय? हा, असं नाहीये, खरं सांगा. आपल्याला परवाच दर्शन करायचंय. हो, जसं पण असेल चालत जायचं. तर आता यांनी काय सॅड न्यूज दिली आणि नक्की वरती काय झाले हे पाहण्यासाठी व्लॉग कंटिन्यू पाहत राहा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की नक्की काय झाले. तर या बसमधून आम्ही आत्ता आलो इकडे, लास्ट बस स्टॉप आहे. ते इकडून बाकीची प्रोसेस करायचं. फक्त ChatGPT तर काय झालं ते सांगतेच. आम्ही इथे येण्या अगोदर एक खूप मोठी चूक केली होती, ती म्हणजे आम्ही दर्शनचं तिकीट कन्फर्म नसताना सुद्धा इथे आलो. पण आमचे ट्रेनचे तिकीट मात्र कन्फर्म होते. मग आम्हाला वाटलं की इथे येऊन आम्हाला दर्शनचे तिकीट्स भेटतील आणि या रिस्कवर आम्ही इथे. मग इथे आल्यानंतर आम्हाला समजलं की इथे सुमारे 4.5 लाख लोक ऍट अ टाइम आहेत आणि एका वेळी 1,45,000 लोकांना दर्शनाला सोडतात. मग अशा सिच्युएशन मध्ये फ्रीचे दर्शन आम्हाला करावे लागणार होते. तर आता तुम्ही पहा की आम्हाला किती तास लागले आणि काय काय झालं. आणि अजून एक सॅड गोष्ट म्हणजे अशी, जी दर्शनासाठी पाऊलवाट असते ती सुद्धा या लोकांनी बंद ठेवली होती, कारण इथे एक फेस्टिवल होणार होते. असो, तर संध्याकाळी आम्ही निघालो होतो नाश्ता करण्यासाठी बाहेर. तर आता आम्ही खाली फिरायला आलोय
आमच्या मम्मीला आणि मावशीला काहीतरी खायचंय. काय खायचंय मम्मी? साऊथ इंडियन खायचं आहे. पण काय? रस्सम. पुरे नाशिक चांगला आहे रे. गोरेला पोळी. कसं आहे मम्मी? मग इथे जवळच एक हॉटेल होतं, तिथे आम्ही येऊन बसलो होतो आणि बाकीचे लोक येतच होते फ्रेश होऊन. मग ते लोक पण आले. येतोय. सगळ्यांना बाय करते. आणि फायनली आलो आम्ही इकडे. इव्हिनिंग हे सगळं आता 8 किती वाजलेत? काय माहिती 8 वाजता तरी का. जास्त आला आपल्या इथे एवढंच होय ना. हे नाही, हे मस्त आहे ना? मम्मीने जायचं. इथल्या सगळ्या स्टाफनी स्वीटीला खूप जास्त लाड केला आणि लास्टला त्यांनी स्वीटीला कॉम्प्लिमेंटची आईस्क्रीम पण दिली. मग इथून थोडंसंच पुढे एका ठिकाणी पाणीपुरी भेटत होती. आम्ही तिथे थांबलो. मला पाणीपुरी खाऊशी वाटली. म्हटलं बघावं इथली पाणीपुरी कशी लागती. एकदम ओके ओके होती. नंतर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा केले आणि व्हिडिओजला लाईक सुद्धा केले. मग आता आम्ही आलो होतो रूमवर आणि स्वीटी बसली होती वहिनींसोबत खेळत. इथं मी ट्राय करत होते थोडंसं तेलुगूमध्ये त्यांच्यासोबत कम्युनिकेट करायचं. तसं तेलुगू मला काही येत नाही, पण ट्रान्सलेटर यूज करून थोडंसं आपलं ट्राय केलं. आणि आय थिंक जसं मी यांच्यासोबत तेलुगू बोलायचं ट्राय केलं, तसंच जे महाराष्ट्रामध्ये येतात त्यांनी सुद्धा मराठी ट्राय करायला हवी. मी त्यांना विचारलं ईडी आहे देवदूत म्हणजे ही देवी कोणती आहे? तर ही पद्मावती आहे, तिरुपती बालाजी यांची वाईफ. तर आम्ही गेस केलं होतं आणि करेक्ट नाही. आता फक्त इडली डोसा खाऊन आमचं काही पोट भरलं नव्हतं, त्यामुळे मग आम्ही परत डिनर करायला दुसऱ्या ठिकाणी आलो. मला तर फारशी भूक नव्हती, मी फक्त यांच्यासोबत आले होते. मला भूक नव्हती. काय बोलला? पोंगल राईस नाश्ता मसालेदार स्पायसी नसेल बोललं होतं ना त्यांना. सोनाली रोटी अच्छा है खाना. ऑनेस्टली इथं साऊथ इंडियन फूड सोडून दुसरं काही टेस्टी मिळत नाही, त्यामुळे खाण्याचे खूप वांदे होतात इथे. गेल्या 2 दिवसापासून आम्ही फक्त इडली आणि डोसाच खातोय. आता बघू पुढे अजून काय काय होतंय. समजत असेल ना जरा जरा. आता आम्ही जेवण करून परत रूम मध्ये चाललोय. स्वीटीला मम्मीकडे सोडलं होतं. चिकू तर झोपली होती, बहुतेक स्वीटी पण आता झोपली असेल. तर इथं आपली स्वीटी रडत होती. मग अचानक कुठली आता तिला मध्येच करंट लागतो. तर गाईज असा होता आमचा आजचा दिवस. आता आम्ही रूम मध्ये जातो आणि थोडीशी झोप घेतो. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. पाहायला विसरू नका श्रुती जय ब्लॉग्स. ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा.